हॅलो हाय नमस्कार, माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ताईंनो, आजचा हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप व्हिडिओ यूजफुल आहे आणि तुमच्या खूप फायदेशीर आहे. आणि माझ्यासोबत जे घडले ते मी तुमच्याबरोबर अनुभव शेअर करणार आहे. तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ कंटिन्यू व्हिडिओवरती राहा. व्हिडिओ कुठं स्किप नका करू. जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एखादी चॅनलला सबस्क्राईब करा. जे कोणी ताई नवीन चॅनलवरती आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि जे बी माझे व्हिडिओच्या माध्यमातून जे काय तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच एखादी लाईक करा. तर ताईंनो, इथं बघू शकताय हे ऑनलाईन मागवलेल्या साड्या आहेत. तर त्यांनी इथं मला फॉल वेडिंगला दिलेलं आहे, तर मी इथं फॉल वेडिंग करते. तर चला, मी आता तुमच्या मोटिवेशनच्या खूप फायदेशीर जे सांगायचं आहे त्याला मी सुरुवात करत असते. तर ताईंनो, इथं बघा फॉल वेडिंग केलं आहे का साडीला. आणि दुसरी पण मी इथं हे बघा, इथं लिंबू कलरची साडी आहे, त्याला पण मी घेतली. 2 साड्या अर्जंट आल्या होत्या कारण त्यांचा उद्या बड्डे आहे. तर बड्डेसाठी हे साड्या द्यायच्या आहेत. आता इथे मी ब्लाऊज पीस आहे त्याच्यामध्ये, पण त्यांनी ब्लाऊज पीस काढायला सांगितलं नाही आहे. तसंच त्यांनी फॉल वेडिंग करायला सांगितलं आहे. बघा, अशा पद्धतीचा इथं पाटा घेते मी आणि पाट्यावरती ठेवून मी अशी हातशिलाई करते फॉलला. आणि फॉल हातावरती घेऊन. तर ताईंनो, मी इथं सुरुवात करते आता आपल्या व्हिडिओला. तर ताईंनो, कसं असतं माहिती आहे का, आपल्या एका जीवनामध्ये ना आपला संघर्ष आपण कसा करतो ते मी आज तुमच्याबरोबर. आणि पैशाविषयी थोडं मी काय तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर ताईंनो, नक्कीच तुम्ही कंटिन्यू व्हिडिओवरती राहा. खूप युजफुल व्हिडिओ आहे आजचा. तर ताईंनो, आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये आत्ताच्याच कलेला तर असं झालेलं आहे, तर पैसा आहे तर सगळं आहे आपल्याकडे. तर पैसा आपण कसं शेविंग करायचं हे मी या टॉपिकवरती मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. काम काय करते आणि काम काय दाखवते त्याच्यावरती जाऊ नका. मी जे काय सांगते त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या, लक्षपूर्वक व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जे बी मी बोलते ते लक्षपूर्वक ऐका. तर ताईंनो, आपल्या जीवनामध्ये संघर्ष आणि कष्ट आणि मेहनत आणि स्ट्रगल कसं करायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर ताईंनो, जे बी आपल्याकडे 1-2 रुपये असते ना, जे खरं सांगते मी, जे बी माझ्या लाईफमध्ये मी जे केलेलं आहे तेच तुमच्या खरं सगळं सांगते. जे अनुभवल्यात आणि जे मी काय केलं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर ताईंनो, ज्या टायमाला 15-16 वर्षाच्या पूर्वी माझ्याकडे काहीच काम नव्हतं, 1 रुपयाचंही काम नव्हतं. तर माझे मिस्टर मला रोजचे 20 रुपये द्यायचे भाजीपाला आणण्यासाठी. इथं सिटीतलं मी सांगते बरं का तुम्हाला. मुंबईला तर असे 10-20 रुपयाची भाजी येते का, तुम्ही नक्कीच मला सांगा. तर माझे मिस्टर मला रोजचे 20 रुपये देऊन जायचे. मुलाबाळांचं बघून भाजीपाला आणून मी त्याच्यातच काहीतरी काटकसर करून ठेवायचे. तर त्या टायमाची गोष्ट अशी होती की ताईनं, त्याच 20 रुपयेमध्ये मी भाजी आणून मुलाबाळांना 1-2 रुपये दिवसाचे खायला देऊन, त्याच्यामधलाच 1-2 रुपये जर वाचला तर मी त्याच्यामध्येच ते 1-2 रुपये जमा करायचे. आणि 10 रुपये झाले ना, तर माझ्या बाजूला अजूनही दुकान आहे, ते दुकान कुठं गेलेलं नाही. त्या दुकानात जाऊन मी ना ते 10 रुपये जे जमा झाले ना, 1 रुपया 2 रुपये जमा करून, भला आठवडाभर लागू द्या, पण ते 10 रुपये जर जमा झाले माझ्याकडं तर मी ते 10 रुपये चिल्लर मी सुट्टे पैसे नेऊन दुकानात द्यायचे आणि 10ची नोट करून आणून गल्ल्यामध्ये टाकायची. ह्या अशा पद्धतीचा माझा स्ट्रगल होता. कारण कसं आहे, आजकाल कुणालाही असू, कोणाच्याही घरी असू, कुणाला पण असू, कोणाच्याही घरी असू, कोणाची मुलं बाळं पण मी सांगते, आजकाल पैशाला किंमत राहिलेली नाही आहे. त्या टायमाला 1 रुपया 2 रुपये महत्त्वाचे होते. आज ह्याच टायमाला आज आपल्याच मुलाबाळांना 200 आणि 300-500 रुपये पुरणात खर्च करण्यासाठी. तर कसं काय आपण दिवस कुठं गेलेला आहे आणि दिवस ते पहिल्याचे राहिलेले आहेत का. तर ह्याच्यापासून आपण इथं संसाराला आपल्या आणि घरादाराला सुरुवात केलेली असते. तर इथे आपल्या कस्टमर मावशी आल्या होत्या. त्यांच्या साड्या मी 1-2 ब्लाऊज रिटर्न दिले होते. तर त्यांनी सांगितलं की साडी छान वाटत नाही आणि त्याच्यामधला ब्लाऊज ही तुम्ही शिवून द्या, असं सांगत होत्या. तर ताईंनो, त्या परिस्थितीमधून आज कुठं आलेले आहेत आणि काय केलेले आहेत. म्हणून सांगते ताईंनो, पैसे कसं शेविंग करायचं हे माझं सांगायचं हेतू. मी त्या टायमाला 10-10 रुपये जमा करून मी पूर्ण गल्ला जमा करायचे. तर आज त्या टायमाला माझ्या हातात काम नव्हतं, मिस्टरांकडं हात पसरायचं माझं त्या टायमाला असं होतं.
आणि आत्ताच्या ह्या टायमिंगला तर माझ्याकडं काम पण भरपूर आहे आणि पैसा पण भरपूर आहे. तर त्याच टायमाचे 1 आणि 2 रुपये मी जमा केलेले, त्याच टायमाचे आज हे 1 आणि 2 रुपये कुठं चालल्यात तेच मला स्वतःला आता समजत नाही आहे. माझेच मुलं बाळं आता 100, 200, 500 रुपये खर्चायला मागं पुढं बघत नाहीत. त्या टायमिंगचा आपला वेळ टाईम आणि आपलं परिस्थिती कशी होती आणि आताची परिस्थिती कशी झालेली आहे. तर ताईंनो इथं बघू शकताय माझे संपूर्ण ब्लाउज शिवून झालेले आहेत आणि कसे शिवलेत ते पण मी तुमच्याबरोबर एक एक करून दाखवणार आहे. तर ही अशी परिस्थिती ताईंनो, तुम्ही पण एखादी रुपया असे त्या टायमाचे 1-1 रुपये होते, पण आताचे 10-20 रुपये तरी तुम्ही जरा जमा करून तुम्ही शेविंग केलं ना पैशांची, तर आपल्या येळ टायमाला आणि आपल्या गरजेला तेच येणार आहेत. कोणी आपल्याला 1 रुपया देणार नाही. मी जसं काय केले होते ना तेच आज माझ्या टायमावर आलेले आहेत आणि आज माझा टाईम भागलेला आहे आणि माझा टाईम आज थोडासा 1 रुपयामधला 4 आणे टाईम माझा सुधारलेला आहे, हे असं मी सांगायचं इथं होतं तुम्हाला ताईंनो. तर त्या टायमाचे 1 रुपया 2 रुपये तुम्ही सोडून द्या, पण आताच्या टायमाचा 10 आणि 20 रुपये तुम्ही जर जमा केलो आणि शेविंग केलो त्या पैशांची, तर खूपच तुमच्या फायदेशीर आहे आणि तुम्हाला येळ टायमाला तुमच्याच गरजेला पडणार आहे ताईंनो. आपण थोडंफार तरी आपल्या घरामध्ये 10 रुपयाचं लागायच्या जागी 5 रुपयाचं आणून घरामध्ये भागून हे अशाच पद्धतीनं तुम्ही पैसे शेविंग केलं पाहिजे. आणि मी तर करते, मी अजून पण करते, मी आतून पण करत नाही असं सांगत नाही, पण मी अजून पण करते. मला खूप गरिबीतून माझे दिवस गेलेले आहेत आणि गरिबीतूनच मी संघर्ष काढलेला आहे आणि माझ्या आईवडिलाच्या इथं पण गरीब परिस्थिती होती आणि इथं मिस्टरांच्या घरी पण माझी गरीब परिस्थिती आहे. कारण मला हे गरीब परिस्थितीमधून थोडंसं मला पुढं पाऊल टाकायचा होता, म्हणून हे माझा संघर्ष होता. मला माझ्या घरचे खूप बोलतात की तू लई चंगूस आहे, तू पैसे खर्च करत नाहीस. म्हणजे माझे मिस्टर, माझे मुलं सगळे मला बोलतात की तू खूप चंगूस आहेस असं. पण चंगूस कोणीतरी घरामध्ये एकजण असलं पाहिजे, सगळेजण सारखे नसायला नाही पाहिजे. कारण सगळेजणच खर्च केलं तरी पैशाला शेविंग करणार आहे कोण? आपल्याला पैसे आपली बचत करणार आहे कोण सांगा बरं? तर होणार नाहीत आपल्याकडून पैसे जमा. आपण कोणतरी एकजण घरामध्ये चंगूसपणा केलाच पाहिजे, काटकसर केलाच पाहिजे. 1 रुपयाचं लागायच्या जागी 2 रुपयाचं लागायच्या जागी 1 रुपयाचं आणून घरामध्ये आपण केलंच पाहिजे आणि फार आपल्याकडं पैसे जमा झालेच पाहिजे. पैसा आहे तर आपल्याकडं आज कोण आपल्याला किंमत आहे, पैसा नसेल तर आपल्याला कोणच विचारणार नाही आहे ताईंनो. आणि आपल्या आपली जेव्हा गरज पडेल तेव्हा आपल्याला कोणच आपल्या हातावर 1 रुपया ठेवणार नाही आहे. जेव्हा आपल्याकडे पैसे येतात ना तेव्हा आपल्याला सगळेजण चांगलं म्हणतात. जसं की म्हावाळ जसं असेल ना, जशा माशा जमा होतात ना, तसं म्हावाळ आपल्याकडं असला तरच आपल्याकडं कोणी माशा आपल्याकडं जमा होतील, असं हे माणसाचं आहे. तर याच्यामधून मला सांगायचं हेतू एकच होता की ताईंनो, आताच्या परिस्थितीमध्ये तर खूपच हे होऊन गेलेलं आहे. कारण आजकाल माणुसकी पण राहिलेली नाही आहे. म्हणून सांगायचं आहे की आपला पैसा आपल्याकडं आहे तरच आपण आपलं जगणं महत्त्वाचं आहे. माणुसकी तर अजिबात राहिलेलीच नाही आहे. आहे तसं माणुसकी मी नाही म्हणत नाही आहे, पण एखादी टायमाला जर आपल्या टाईम आला ना, कोणाकडं मागायला गेलं, कोण नाही म्हणलं तर आपल्याला खूप वाईट वाटते. म्हणून मी सांगते की ताईंनो, तुम्ही पण असं काहीतरी 10-20 रुपयानं शेविंग करायचं बघा आणि करा. तर माझ्या घरून तर खूप बोललेले आहेत. मी एक वेळेस गावाला गेले होते राहायला. थोडीशी खराब परिस्थिती आली होती आमच्यावर. तर गावाला गेले होते तर आमच्या घरच्याने बोलले होते की ह्याने ना शिटीला आहेत म्हणजे शिटीला कमावतात, ह्याने वर्षाला 10,000 तरी ह्याने मागं टाकलं पाहिजे होते. म्हणून असं काही खूप जणांनी काय बोलले होते. पण त्याने बोलले असं म्हणजे मला वाईट वाटलेलं नाही आहे, कारण बोलले ते आमच्या फायदेशीरच बोलले आणि तेच आम्ही दिमागात ठेवून तेच जिद्द पकडून ते स्ट्रगल करून आम्ही पुढं पाऊल टाकायचं मी तर ठरवलं. तर ह्या अशा पद्धतीचं ताईंनो, आपण थोडंफार तरी आपल्याकडं शेविंग करायला पाहिजे. आणि शेविंग केलं तरी कुणाला द्यायचं नाही, घ्यायचं नाही. आपण आपल्या घरादारासाठीच कमी पडलेल्या टायमाला यूज करायचं.
तर ह्या अशा पद्धतीचा आजचा ताईनं व्हिडिओ होता. आणि हे बघा इथं माझे एका मावशींचे जे गेल्या व्हिडिओमध्ये मी 4-5 साड्या दाखवले ना, त्याच्यामधले 2-3 ब्लाऊजं मी इथं शिवून घेतलेले आहे. आणि त्या मावशींनी ना आता परत एक चौथा पण ब्लाऊज मी वापस दिला होता, ते आणून दिलं, ते पण शिवून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही ताईंनो, माझे ब्लाऊज इथं 4 ब्लाऊज शिवून झालेत. एक खालचा जो आहे ना तो ब्लाऊज एका दुसऱ्या मावशींचा आहे आणि ही 3 एका मावशींच्या इथं ब्लाऊज माझे शिवून झालेले आहेत. तर आजच्या अशा पद्धतीचा आजचा हा व्हिडिओ होता. जर माझ्या काही बोलण्यामधून काही चुकीचं गेलं असलं तर मला एक क्षमा असावं, तुमची बहीण म्हणून एक माफी असावं ताईंनो. तर हे बघा अशा पद्धतीचे माझे खूप छान फिनिशिंग सहित माझे ब्लाऊज शिवून झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करा आणि लाईक करा आणि शेअर करा. जर काही माझ्या ह्याच्यामधून जर तुम्हाला काही माझ्या बोलण्यामधून एक गोष्ट तरी तुमच्या फायदेशीर झाली, एक गोष्ट तरी तर तुम्हाला योग्य वाटले तर नक्कीच मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ताईंनो. आणि एवढं एक सांगा की तुम्ही व्हिडिओ माझे कुठून बघताय ते नक्कीच सांगा. तर हे अशा पद्धतीचे माझे ब्लाऊज इथं शिवून झालेले आहेत. तर भेटूया ताईंनो अशाच नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. इथं मी ब्लाऊज ठेवून देते. याला अजून काजया बटणं हुक लूक करायच्या. तर मी इथंच व्हिडिओ एंड करते. चला तर मग ताईंनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. जय जिजाऊ जय शिवराय.